श्लोक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां परः. अर्थ: हे देहधार्यात श्रेष्ठ अशा अर्जुना, नाशवंत भावाला अधिभूत असे म्हणतात, पुरुषाला अधिदैवत म्हणतात आणि या देहात मी म्हणजेच ईश्वरच अधियज्ञ आहे असे तू समज. विवरण पाहूया. अर्जुनाचा चौथा प्रश्न आहे, अधिभूत म्हणजे काय किंवा अधिभूत कशाला म्हणतात? तर भगवंतांनी सांगितले की अधिभूतं क्षरो भावः. जो नाशवान भाव आहे तो म्हणजेच अधिभूत. या जगात जे जे सर्व निर्माण झालेले आहे ते भूत असून ते क्षर या भावात अंतर्भूत आहे असे आपण मागील अध्यायात सांगितले आहे. 7व्या अध्यायात जी अपरा प्रकृती सांगितली आहे तोच हा भाव आहे. पंचमहाभूते मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही अष्टधा प्रकृती आहे. या जगातील सर्व वस्तू मात्र या अष्टधा प्रकृतीचेच रूप आहे आणि हेच मूर्त ब्रह्म आणि तेच परब्रह्माचे विश्वरूप आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अधिभूत म्हणजेच क्षर किंवा झिजण्याचा भाव. जे झिजत नाही ते अक्षर. अस्तित्वात आलेल्या प्रत्येक गोष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे ते झिजणारे असते. भारतीय तत्त्वज्ञानातील हा सिद्धांत अगदी अचूक असाच आहे. तो प्रोटॉनला सुद्धा लागू पडतो. 1980 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते योगेशपती आणि अब्दुस सलाम यांनी याचा शोध लावला होता की प्रोटॉन सुद्धा कुचतो, झिजतो. यावरून भूताची व्याख्या करता येते की जे जे झिजते ते ते भूत आहे. अर्थातच ही जी माहिती मी प्रोटॉनची दिलेली आहे ती डॉक्टर वर्तक यांच्या पुस्तकातनं मी इथे उद्धृत केलेली आहे. आधी म्हणजे संबंधी किंवा आत भूतासंबंधीची महत्त्वाची गोष्ट, ती अधिभूत किंवा भूतांचे आत असलेली अशी महत्त्वाची गोष्ट. दोन्हीचा अर्थ योग्यच आहे. म्हणूनच जो संपूर्ण वस्तुसमूह आहे तोच अधिभूत आहे. येथे जो क्षर म्हणजे झिजणारा भाव सांगितला गेला आहे तोच क्षरपुरुष आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात हा सांगितला आहे. अर्जुनाचा 5वा प्रश्न आहे की अधिदैवत म्हणजे काय किंवा कशाला म्हणावे? भगवान श्रीकृष्ण सांगतात, पुरुषश्चाधिदैवतम. अधिदैवत म्हणजेच पुरुष. अधि म्हणजे आत, दैवताचे आत असतो तो पुरुष. देवतांचा आत्मा म्हणजे पुरुष. पुर उशती इति पुरुषः. यातील उश धातूचे 3 अर्थ आहेत. 1. जाळणे, पिडणे, जीवन कंठणे. हे 3ही अर्थ पुरुष या शब्दात व्यक्त होतात. तो आपल्या शरीरात राहून ज्वलनाची क्रिया घडवतो. आपल्या शरीरात जी काही उष्णता आहे ती ह्या ज्वलनाचे क्रियेमुळेच सतत कायम राहते. आपले शरीर तो सतत गरम ठेवतो. प्रत्येक जीवाला त्याचे पूर्वकर्मानुसार तो पीडा देण्याचे सुद्धा काम करतो आणि तो शरीरामध्ये आहे म्हणूनच आपण आपले जीवन कंठू शकतो किंवा आपण जिवंत राहतो. तो नसेल तर आपले जीवन संपूनच जाते. प्राण्यांच्या शरीरातील 5ही ज्ञानेंद्रियातील शक्ती म्हणजे देवता. उपनिषदात सर्वत्र देवदेवता हे शब्द शक्तीचाच निर्देश करतात. ज्ञानेंद्रियातील व कर्मेंद्रियातील शक्ती म्हणजे देवता. या सर्वांना शक्ती पुरवणारा हा पुरुषच आहे. साहजिकच देवतांचे आत असलेला पुरुष हाच अधिदैवत आहे. जो प्राणीमात्रांचे जीवन चालवितो तोच देवदेवतांचे जीवन व्यतीत करून त्यांना सुद्धा त्यांच्या कर्मानुसार भोग भोगावे लावतो, भोग भोगावे लागतात. याचाच अर्थ जो जीव, जे आत्मतत्व सर्वत्र आहे त्यालाच येथे पुरुष आणि अध्यात्म असे म्हटले आहे.
आता अर्जुनाचा 6वा प्रश्न असा आहे की अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन. अधियज्ञ म्हणजे काय, तो या देहात कशा प्रकारे चालतो. भगवंत उत्तर देत आहेत की या देहात मीच अधियज्ञ आहे. अधियज्ञो हमेवात्र. या देहात जो यज्ञ होत आहे, जे कर्म होत आहे, त्याचा अधिष्ठाता अहम या शब्दाने प्रगट केला आहे. माणसाचे संपूर्ण जीवनच हा एक यज्ञ आहे. मानवी जीवन उत्तम यज्ञमय झाले पाहिजे. ते पवित्र सुद्धा असायला हवे. येथे जो अहम एव म्हणून जो अधिष्ठाता मी म्हणून उभा आहे, तो भगवंतच आहे. यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे देणे. या देण्याच्या क्रियेचा आदर्श भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात जी जी कर्मे केली किंवा जी जी कार्य केली ती केवळ इतरांसाठी. त्यात त्यांचा स्वतःचा जरासा सुद्धा स्वार्थ नव्हता. 3ऱ्या अध्यायात त्यांनी सांगितले, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. आणि अगदी ते खरेच आहे. त्यामुळेच यज्ञाचा आदर्श भगवान श्रीकृष्णच आहेत. या यज्ञांचा ते अधिष्ठाता असल्याने त्याला अधियज्ञ असे म्हणतात. त्यालाच इतरत्र यज्ञपुरुष, यज्ञदेव, यज्ञेश्वर, यज्ञेश, यज्ञपती, यज्ञभूक, यज्ञभोक्ता इत्यादी सुद्धा नावे आहेत. याआधी सांगितलेला अक्षर परब्रह्म तो हाच आहे. तो क्षरभावाने स्थूल रूपात प्रगट होतो. तो चैतन्य रूप असल्याने प्राकृतिक विश्वाला पुरुष रूपाला व्यापून राहिलेला आहे. हे तत्वज्ञान रणांगणावर सांगितले जात आहे. युद्ध हा सुद्धा एक यज्ञच आहे. त्याचा प्रमुख त्यावेळी भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून ते स्वतःला अधियज्ञ असे म्हणवून घेत आहेत. यज्ञ कोणताही असला तरी त्याला देहाची आवश्यकता असतेच. देहाकडून यज्ञाचे काम करून घ्यायचे असेल तर तो देह सचेतन सजीव हवा. याच देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा तोच खरा अहम किंवा मी आहे. आता या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला देहभृतांवर असे संबोधलेले आहे. देहधार्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा भगवंताने अर्जुनाचा इथे उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी दिलेली आहेत. त्यात परब्रह्माच्या 6 भावांचे वर्णन केले आहे. याचा अनुभव घेण्यासाठी माणसाने स्वरूप शक्तीची ओळख करून घ्यायला हवी. आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. त्या वाचून माणसाची उन्नती होत नाही. पुढील श्लोकात अर्जुनाचे 7व्या प्रश्नाचे उत्तर भगवंत देत आहेत. इथे थांबण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करते की हे दोन्ही जे काही श्लोक आहेत, 3रा 4था ही जी उत्तरं आहेत, ही थोडीशी शांतपणे आणि 2दा वगैरे ऐकावीत. म्हणजे त्याचा तुम्हाला अर्थ कळेल. सहज कळेल असं मी म्हणत नाही, पण शांतपणे जर आपण ऐकलं तर त्याचा अर्थ आपल्याला उलगडायला लागतो, असा मला स्वतःला थोडासा अनुभव आलेला आहे. आणि इथे मी थांबते.